येस बॉस, हा जयराम चौगुले इथेच राहतो तो. हा फोटो त्या फोन करणाऱ्या माणसाला पाठवलाय. ओळख पटली याची. केडी सरांच्या आईला बहीण मानणारा जयराम हाच आहे. कन्फर्म केलंय बॉस. पण हा एरिया खूप मोठा आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना स्प्लिट व्हावं लागेल. प्रत्येकाने वेगवेगळ्या दिशेला जाऊन शोधा, पण एकमेकांबरोबर कनेक्टेड राहा. आणि जरी तो माणूस भेटला तरी कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेऊ नका. मी दयानंद खांडेकरांची सून आहे, हीच ओळख घेऊन मी त्यांच्या समोर जाईन. ठीक आहे? तो माणूस आपल्याला लवकरात लवकर सापडणं खूप गरजेचं आहे, कारण तो भेटला तर आपल्या समोरचे खूप प्रश्न सुटतील. बाबांना आलेलं ते पत्र, देवकी काकूंचं सत्य, सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. बाबा असं म्हणाले होते की जयराम ज्यावेळेस त्यांच्या समोर आला त्यावेळेस त्यांना बघून तो पळून गेला होता. म्हणजे नक्कीच त्याच्याकडे अशी कुठली तरी इन्फॉर्मेशन आहे जी त्याला सगळ्यांपासून लपवायची. तो आपल्याला लवकरात लवकर भेटायला हवा टी. तर आणि तरच आपण बाबांमधला आणि केदारमधला गैरसमज दूर करू शकतो. रेडी? येस बॉस. चल. काका, कशी वाटते तयारी? तिला आवडेल ना? झकास. पण काय आहे काय एवढं एकदम स्पेशल? अहो काका, बायकोला खुश करण्यासाठी काय काय करावं लागतं तर तुम्हाला काय सांगू, तुम्हाला माहिती असेलच. बायको? लग्न झालंय तुझं? हो, कोणाशी? तिच्याशीच, जिच्या बरोबर मी इथे चायनीज खायला यायचो. माझी चायनीज पार्टनर आता माझी लाईफ पार्टनर झाली आहे काका. अरे बाप रे, म्हणजे माझी नजर चुकीची नव्हती तर. म्हणजे? अरे तू तिच्याबरोबर यायचास ना, तेव्हाच मी तुझ्याकडे बघून ओळखलेलं की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हापासूनच तिच्याबरोबर असताना तू लाजून असा शेजवासारखा लाल व्हायचास. चला, एका पोराची इच्छा पूर्ण झाली म्हणायची. अभिनंदन, आज माझ्याकडून मंचा सूप फ्री. थँक्यू काका. काका, तुम्हाला माहितीये, मी तिला पहिल्यांदा असं डेटवर घेऊन येतोय. तुमच्या या जागेशी आमच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या. तिला हे सगळं आवडेल ना? अरे नक्की आवडेल. पण आहेत कुठे मॅडम? तेच तर, आतापर्यंत यायला हवं होतं तिने, अजून आली नाहीये. ताई, तुम्ही यांना ओळखता का? नाही जयराम नाव आहे त्यांचं, याच एरियात कुठेतरी राहतात. कधी पाहिलंय? नाही बघितलं. नाही. बरं, थँक्यू. यांना पाहिलंय तुम्ही कुठे? नाही मॅडम, हे नाही बघितलं. ठीक आहे, थँक्यू.